तर मित्रांनो, रोहित शर्मासोबत धोका झाला आहे का? तर नक्कीच BCCI आणि भारतीय टीम सिलेक्टर गौतम गंभीर असतील, अजित आगरकर असतील, की रोहित शर्माला धोका देत आहेत का? तर नक्कीच ते धोका देत आहे. कारण मित्रांनो, रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल, यांच्या जाण्याने टीमला किती फरक पडेल हे आज आपण सांगू शकत नाही, पण फरक निश्चित पडेल हे मात्र नक्की. कारण मित्रांनो, ज्या परफॉर्मन्सच्या आधारावर किंवा ज्या फिटनेसच्या आधारावर रोहित शर्माला तुम्ही जज करत होता, पहिल्यांदा तर तुम्ही 2023 नंतर त्याला फिटनेसवर काम करायला लावलं, यो टेस्ट पास करायला लावली. त्याने देखील आपलं वजन साधारण एक 10-11 किलो घटवलं आणि ती यो टेस्ट, टीम इंडियाची जी टेस्ट असते ती पास केली. पण मित्रांनो, आता झालं काय की बाबा टीम इंडिया 2027च्या वर्ल्ड कपसाठी तयार करायची. तर यातून सिलेक्टर्सनी, गौतम गंभीरनी किंवा अजित आगरकरनी यांनी काल मॅच दरम्यान रोहित शर्माला सांगून टाकले की लॉर्ड्सवर जो रविवारी आपला सामना होणार आहे, इंग्लंड वर्सेस तिसरा जो ODIचा सामना आहे, वन डे मॅचचा, तो तुझा अंतिम सामना असेल. यानंतर आम्ही तुला टीममध्ये कन्सिडर करणार नाही. आम्ही तुझ्या पुढे बघू पाहत आहोत 2027च्या वर्ल्ड कपसाठी. तर एकतर तुम्ही रिटायरमेंट घ्या किंवा टीममधनं बाहेर व्हा. या दोन्हीपैकी एक गोष्ट. आणि मित्रांनो, तुम्ही मॅच दरम्यान बघितलीच असेल की विराट त्याच्या शेजारी बसला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे जे इमोशन्स होते ते स्पष्टपणे सांगून जात होते की त्याला पण एक धक्का लागला आहे, तो पण आतून तुटलेला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा जो रंग उडालेला होता तो सर्व काही सांगून जात होता. तर मित्रांनो, आता होतंय काय, येणाऱ्या रविवारी तिसरा जो ODIचा सामना आहे आपला इंग्लंडबरोबर, तर त्याला रोहित शर्माचा हा अखेरचा सामना असू शकतो. अशा बऱ्याचशा इंडियन एक्सप्रेस असेल किंवा बाकीचे जे टॉप न्यूज चॅनलवाले किंवा जे पत्रकार आहेत किंवा रोहित शर्माचे जे जवळचे लोक आहेत ते पण सांगतात की रोहित शर्माचा हा लास्ट सामना आहे. आणि नुकतीच अशी खबर येत आहे मित्रांनो की त्याचे आईवडील पण लंडनच्या दिशेने निघालेले आहेत, मुंबईतून लंडनच्या दिशेने. तर याचा अर्थ काय? तर ही जी निवृत्ती आहे ती फिक्स आहे. रविवारी रोहित शर्मा आपल्या करिअरचा लास्ट वन डे मॅच खेळणार आहे. तो कॅप्टन मित्रांनो, ज्याने आपल्याला वर्ल्ड कप 2023मध्ये न हरता डायरेक्ट फायनलपर्यंत नेलं होतं. फक्त एक मॅच आपण हरायचं राहिलो आणि ट्रॉफी आपण गमावली. त्यानंतर मित्रांनो, 2024चा वर्ल्ड कप असेल तो त्यांनी बार्बाडोसमध्ये आपल्याला जिंकून दिला. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी असेल 2025ची, ती पण त्यांनी सेल्फलेस खेळली आणि आपली पर्वा न करता जी काही आपली इनिंग आहे किंवा टीम इंडियाला काय गरज आहे यानुसार त्यांनी सेल्फलेस खेळून ती ट्रॉफी देखील, चॅम्पियन्स ट्रॉफी, आपल्या भारताला जिंकून दिली. तर मित्रांनो, असा कॅप्टन ज्याच्या असण्याने टीम किंवा टीमचं जे सराउंडिंग आहे ते अगदी खुशाल, आनंदी आणि खेळीमेळीच्या वातावरणात असायचं, ते आज कुठंतरी हरवताना दिसतंय. आणि एवढा मोठा बॅट्समन ज्यांनी इंडियासाठी 16 वर्ष खेळला आणि त्यांची इच्छा होती मित्रांनो, दोघांची, रोहित आणि विराट किंवा सर्वसामान्य भारतीयांची जे क्रिकेटचे प्रेक्षक आहेत त्यांची काय इच्छा आहे मित्रांनो, ह्या दोघांनी वर्ल्ड कप 2027मध्ये खेळावं आणि भारताला वर्ल्ड कप जिंकून द्यावं, ही सगळ्यांचीच इच्छा होती. तर मित्रांनो, आपण दोघांसाठी शुभेच्छा देत होतो, पण आता अशी खबर येते की हा त्याचा लास्ट सामना असू शकतो. ही खबर खोटी निघावी, कारण खूप जणांना हे पटणी बसणार नाही. कारण रोहित जर गेला तर पहिल्यांदा कसोटीमध्ये रोहितने रिटायरमेंट घेतली, त्या पाठोपाठ कोहलीने घेतली. 2020मध्ये रोहितने घेतली, त्या पाठोपाठ कोहलीने घेतली. आता एक खबर अशी पण आहे की रोहितच्या पाठोपाठ विराट कोहलीने नाही धक्का द्यावा चाहत्याला, त्यांनी पण नाही रिटायरमेंट आपली जाहीर करावी.
कारण या सगळ्या गोष्टीतनं मित्रांनो पुढचा वर्ल्ड कप हा स्पेस आणि बाउन्स या स्पेस आणि बाउन्सचा मारा असणार आहे. जो वन डे वर्ल्ड कप येतोय आपला तो. तर मित्रांनो तिथं रोहित शर्मापेक्षा चांगला फुल शॉट किंवा बाउन्सी बॉलवर खेळणारा कोण प्लेयर आहे आज आपल्याकडे, हा पण विचार होणे गरजेचं होतं. पण असो, आता टीम इंडियाच्या सिलेक्टरने आणि कोचने रोहितपासून पुढं बघायचं ठरवलेलं आहे. तर आता त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो असं पण म्हणता येणार नाही चुकीचा आहे, कारण पुढच्या नेक्स्ट जनरेशनला पण चान्स देणं गरजेचं आहे. कधी ना कधी माणसाला थांबावं लागतं. काल सचिन तेंडुलकर होता, तो पण खूप महान खेळाडू होता, पण त्याला पण कधी ना कधी क्रिकेटमधनं थांबावं लागलं. उद्या विराट कोहली पण थांबेल, तसंच रोहित पण थांबेल. पण मित्रांनो या निमित्ताने काय होतंय, समस्त नेटवर एकच चर्चा असते की BCCI असेल किंवा भारतीय कोच असतील किंवा जे सिलेक्टर्स आहेत ते एवढी मोठी सेवा देणाऱ्या भारताला, ज्याने 11,000+ रन केले, तीन डबल 100 आहेत तर त्याच्याजवळ आसपास कोणी नाही आहे. जो आता काय झालं आहे, मागच्या या वर्षापासून त्याच्यावर एक दबाव होता की पहिलं होता फिटनेसचा, त्यांनी फिटनेस सुधारली, वजन घटवलं आणि तो फिटनेसमध्ये आला. त्यानंतर त्याची कॅप्टन्सी काढून घेण्यात आली. त्यातून झालं काय मित्रांनो, त्याच्या परफॉर्मन्सवर याला असर पडला. कारण तो जसा खेळायचा, त्याचे मनमुराद जे फटके असायचे, जे सेल्फलेसनेस होतं त्याच्या बॅटिंगमध्ये, ते निघून गेलं. कारण आता ती 40-50 रनची इम्पॅक्टफुल पारी काही कामाला येणार नव्हती. त्याला वैयक्तिक असं दडपण होतं की आपल्याला मोठ्या मोठ्या इनिंग्स खेळावं लागतील, कारण ह्यांना दाखवावं लागेल की बाबा मी मोठ्या मोठ्या इनिंग्स पण खेळू शकतो. आणि त्यामुळे काय झालं मित्रांनो, तर हे जे दाखवायच्या चक्करमध्ये म्हणा किंवा इम्पॅक्ट पाडण्याच्या किंवा या प्रेशरमध्ये म्हणा, त्याच्याकडनं खेळी झालेलं नाही आहेत मित्रांनो. तरी त्याची जी खेळी असायची की बाबा 150, 200, 250च्या स्ट्राईक रेटने खेळायची, तर ती पूर्णपणे संपली. आणि तो कसा मोठा स्कोर खडा करता येईल आपल्याला किंवा कसा मोठा स्कोर करता येईल याकडे जास्त लक्ष देऊ लागला. यातून काय झालं, त्याचा जो नॅचरल खेळ होता तो काही राहिला नाही. नॅचरल खेळ न राहिल्यामुळे काय झालं, तर जी तो खेळतोय त्याच्यात काही इम्पॅक्ट उरला नाही. आणि मग 47 बॉल 30 रन, 21 बॉल 11 रन, अशा मागील काही या वर्षाच्या सुरुवातीपासून त्याच्या इनिंग आल्या, 1 का 2च फक्त अर्धशतक लावले त्यांनी. तर हे त्याच्यावरचं एक प्रकारचं दडपणच होतं. आणि आज एंड ऑफ द डे ॲनालिसिस जे लोक करतायत ते मागच्या 8-9 इनिंग्सवर करतायत. पण हे विसरून चालणार नाही की त्याने आपल्याला भारतासाठी इतक्या वर्ष सेवा दिली. त्याचा जो खेळ होता, त्यांनी वर्ल्ड कपमध्ये पण एक मॅच जिंकली असती तर वर्ल्ड कप पण आला असता, 2020 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी. तो ज्या प्रकारे टीमला घेऊन गेला आणि ज्या प्रकारे आपल्याला जिंकून दिलं ते नक्कीच कौतुकास्पद होतं. पण असो मित्रांनो, असं म्हणतात ना, प्रत्येकाची जाण्याची वेळ असते. कदाचित तीच वेळ रोहित शर्मावर रविवारी येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की बाबा टीम इंडियाने किंवा सिलेक्टर्सने याच्यापेक्षा जास्त ते डिझर्व करत होते की बाबा त्यांना सांगितलं पाहिजे, नाही तुम्हाला असं आहे, किंवा सन्मानपूर्वक ठीक आहे ना, तुम्ही जो डिसिजन घेतला आहे तो प्रत्येकालाच मान्य होईल असं पण नाही आहे, पण तुम्ही जो डिसिजन घेतला आहे योग्य चर्चा व्हायला हवी किंवा एवढ्या मोठ्या खेळाडूंना चांगला निरोप भेटला पाहिजे किंवा अशा ज्या चर्चा आहेत ह्या चर्चा न होता त्याला पण योग्य सन्मानाने वागणूक देऊन निरोप दिला गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा.